हाँ ये दोन शब्द बोलना। मतदान करना पड़ेगा। सब बोलो हाथ ऊपर। तो दोस्तों पालक मंत्री ने 15 लाख रुपए मंदिर के उद्घाटन को यहाँ दिए अजंता के अंदर। पूरी जानकारी वीडियो में आपको हम देने वाले, लास्ट तक बने रहे दोस्तों हमारे साथ अजंता न्यूज़ पे। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। अस्सलाम वालेकुम आदाब दोस्तों, पालक मंत्री अब्दुल सत्तार साहब ने यहाँ उद्घाटन करे अजंता शहर में। तो पूरी जानकारी आपको हम देने वाले। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में, भाइयों में आपने शेयर करना चाहिए। पहला पार्ट भी अपलोड करें, ये दूसरा पार्ट आपको अपलोड कर रहे। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करना चाहिए दोस्तों। कहाँ का अजंता में, कहाँ का कौन से मोहल्ले में और कौन सी जगह विकास होने वाला है, इसके बारे में पूरी जानकारी आपको हम देने वाले। सामने जो बैनर नजर आ रहे, यहाँ उद्घाटन हुआ अजंता बस स्टॉप पे। पहला पार्ट भी हमने अपलोड करे, ये दूसरा पार्ट आपके लिए अपलोड कर रहे। तो ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करना चाहिए दोस्तों। आपने ये देखिए हर मोहल्ले में विकास होने वाला है। यहाँ बैनर के ऊपर लिखे हुआ है जहाँ जहाँ विकास होने वाला है उसके बारे में पूरी डिटेल लिखे हुए, कितने पैसों का बजट है और कितना काम होने वाला है और कितना नहीं, उसके बारे में पूरी मुकम्मल जानकारी वीडियो में आपको हम देने वाले। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में, भाइयों में आपने शेयर करना चाहिए। वीडियो में लास्ट तक बने रहना चाहिए दोस्तों। पूरी बहुत खास जानकारी आपको हम दे रहे हैं अजंता के बारे में। विकास होता है या नहीं होता, या रोड बनते या नहीं बनते, पूरी जानकारी वीडियो में आपको हम देने वाले। तो बने रहे दोस्तों हमारे साथ अजंता न्यूज़ पे। ये देखिए आपको जो बैनर नजर आ रहे हैं, यहाँ आप आके पढ़ सकते हैं अजंता बस स्टॉप पे कहाँ का विकास होने वाला है, कौन से महल्ले का विकास होने वाला है, कौन से महल्ले का नहीं होने वाला है, उसके बारे में पूरी डिटेल आपको हम बताने वाले। पहला पार्ट भी हमने अपलोड करे और ये दूसरा पार्ट अपलोड कर रहे। तो इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में, भाइयों में आपने शेयर करना चाहिए। वीडियो के स्टार्ट में तो आपने देखे, पूरी जानकारी आपको हम देने वाले। आपल्या अकाउंट मध्ये काढायचं, आपल्या मुलामुलावर खर्च करायचा आणि तुम्ही सर्व पतिदेवने मागितलं तर त्यालाही 3000 मधून 300 द्यायचे का? तुम्ही मला वेळेवर दिले नाही, पण माझा भाऊ मला जो मुख्यमंत्री आहे त्यांनी माझा पगार परमनंट वाढवून दिला। आता प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या अकाउंटवर 1500 रुपये मिळतील। भविष्यामध्ये 1500 2000 कसे होईल, 2500 कसे होईल, ते करण्यासाठी पण तुम्ही बटन बरोबर दाबा। त्या बटन मध्ये फाल्ट असतं। मी बोललो यार, मी म्हणलं काम करण्यासाठी आम्ही आणि मतं घेण्यासाठी कोणीतरी येतं। बरं, ज्याला तुम्ही मतं देतात तो कधीही एक दमड्याचा, कधी 1 रुपयाचा निधी त्यांनी दिला असेल तर मग मला मतं देऊ नका। पण तो एक दमडा देत नाही, कधी तुमच्याकडे येत नाही। सुख दुःख, लग्न कार्य, चांगल्या वाईट मध्ये मी तुमचा परिवाराचा सदस्य म्हणून हजर राहतो। पण मतदानाच्या वेळेस तुम्हाला काय होतं हे मला माहित नाही। बरं, हे तरी बोलले तर ऐकू आलं का? आता पुढे 2 महिन्यानंतर निवडणूक होईल तर कमीत कमी 3-3 हजार अकाउंट वर पडले। मारुती महाराजापासून रस्ते, रोड, पिण्याचा पाणी तुम्हाला सिल्लोड वरून देऊ लागलं। मी आता प्रत्येक अजंताच्या घरामध्ये एक घराला नळाचा शुद्ध पाणी सिल्लोड नगरपालिकेच्या एरियामध्ये फिल्टर होऊन तुम्हाला मिळेल। तुमच्या गावाच्या बाजूने रेल्वे, कधी विचार केला होता का रेल्वेमध्ये बसायचं तुम्ही? मी भी कधी केलं नव्हतं, पण ईश्वर अल्लाह भगवाननी जमून दिलं। 3500 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने मंजूर केले। आणि मी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांशी भेटलो, त्यांना विनंती केली की आपण तारीख द्या आणि भूमिपूजन करा आणि त्या रेल्वे मार्गाच्या 4 वर्षानंतर का होत नाही, पण आपल्याला रेल्वेमध्ये बसण्याची संधी पक्की मिळेल, 100% मिळेल। आपल्या तालुक्यामध्ये आपण जो आज मुख्यमंत्री तीर्थयात्रा नावाची योजना काढली, ज्यांचा वय 60 वर्ष आहे, जसं तुमचा नंबर इकडे लागला नाही, आता तीर्थयात्रेला जायचं आहे तर 30,000 रुपये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमधून तुम्हाला जाण्यासाठी तीर्थयात्रा तुमची आणि खर्च सरकारचा। पहिल्यांदा घेतलं। धर्मसत्ता आणि राजसत्ता एक झाली तर काय होतं याचे परिणाम आपल्याला दिसते। मी औरंगाबाद जिल्ह्याचा पालकमंत्री कधी होऊ शकलो नाही, पण संभाजीनगर जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री होण्याचा सन्मान मला तुम्ही अंदाजा लावू शकत नाही। आज आपण आपला मेडिकल कॉलेज बनवू लागलो। तुम्ही रस्त्याने पाहिलं असेल, महाराणा प्रताप चौक मध्ये मोठं काम चालू आहे। घाटी आणि MGM सारखा हॉस्पिटल तुम्ही सिल्लोडला करू लागला। तुमच्या सर्वांचा 5-5 लाख रुपये इन्शुरन्स केलं। प्रत्येक व्यक्तीचा, श्रीमंत असेल, गरीब असेल,
5 लाख पर्यंत तुम्हाला जे काही खर्च येतो तो दवाखान्यामध्ये दिला जाणार नाही. फक्त तुमचा कार्ड दिला तर तुमचा उपचार सुरू. इथून 30 मिनिटांमध्ये 28 मिनिटांमध्येच आपण सिल्लोडला पोहोचतो. तर रोड रस्तेही चांगले झाले. तुमच्या गावालाही आमचे मित्र म्हणजे याचे वडील माझे दोस्त होते, यांनी स्वतःची जमीन दान केली आणि आता 50 बेडचा नवीन हॉस्पिटल बनवण्यासाठी ज्या मित्रांनी खरं म्हणजे आपल्या भगवान सेंटर दिलीप चेअरमन सोसायटी चेअरमन त्यांनी स्वतःची जमीन दान केली. असेही महाजर आपल्या गावामध्ये त्यांनी ते दिलं. मी तर 7 एकर दिली सिल्लोड शहरामध्ये. बस आपण दोनों भाई भाई है देरच आहे. क्या फरक पड़ता है? इसका नाम ही खन्ना है. इसका फोन बजा क्या मैं समझ जाता कुछ ना कुछ काम है. पालन कर दिया. आ गए बहनों के दर्शन लेने के लिए. ये भी हमारी बहनें, ये बहनों का आशीर्वाद ज्या ज्या बहिणी असतात तो आशीर्वाद न दिसणार आहे म्हणून तो सत्पात्री जातो. आणि या आशीर्वादाच्या पोटी आज मी दररोज 25,000 30,000 महिलाच्या मंजुरीच्या फॉर्मवर सही करतो. मी जोपर्यंत सही करत नाही तोपर्यंत पगार चालू होत नाही. मी जोपर्यंत कन्सल्टेट करत नाही, कारण की पालकमंत्री आहे आणि पालकमंत्र्याचा साठी आता मी तुम्हाला एक साडी, एक बॅग, त्याच्यामध्ये ते जे असतं आनंदाचा शिदा दीपावलीचा आणि मंजुरी पत्र एक घेऊन येतो आणि तुमच्या घरी इथं एकदम चांगली साडी बहिणीला, जसं एक दिवाळी आहे ना, दिवाळीच्या पहिले देणार. काय फरक पडतो आपल्याला? तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मदतीने मी ज्या पदावर आहे त्या एक सहीची किंमत किती आहे मला माहित आहे. म्हणून विकासाच्या माध्यमातून या अजेंड्याचे जे जे कामं असतील ते सर्व करू. आता मंदिराचा कुठे काय पीछे पीछे सर पीछे पाठीमागे आहे का जागा? सत्कार बाई की असं तर परत एकदा तो तिथून जाताना मला दाखवलं हमारी ये बहनी तो वहाँ टिकास मारेंगी और मैं टाली बजाऊंगा. वो टाली बजा रहे, अब मैं टाली बजाऊंगा. द्वारकाबाई जे त्या साहेबांचा सत्कार करताय आपण टाळ्या वाजवा सर्व बहिणीतर्फे. हा हे दोन शब्द बोलला. मतदान करना पड़ेगा. सब बोलो हाथ ऊपर. कोई भी निशानी पर खड़ी हो. हाँ, सबको मतदान करना पड़ेगा तुमको. हाँ. तो दोस्तों यहाँ देवदास लोखंडे और अब्दुल अजीज भाई, आजम भाई और तमाम जो साबिर कुरैशी और पालक मंत्री अब्दुल सत्तार साहब और दिलीप आमदार भी यहाँ मौजूद है। तो यहाँ उद्घाटन हो रहा है, इसके बारे में पूरी जानकारी वीडियो में आपको हमने दी। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में, भाइयों में आपने शेयर करना चाहिए। चलते हैं दोस्तों, जहाँ पेटियाँ बच रहे हैं स्कूल के अंदर वो आपको बताते। इसके बाद के पार्ट में अजंता न्यूज़ को लाइक करें, शेयर करें,